एक होता राजा. त्याला फार सुंदर व गुणी राणी होती. दोघांना काही कमी नव्हते. फक्त एकच उणीव होती, ती ही की त्यांना मूलबाळ नव्हते. त्याने व्रत वैकल्य किती केली, किती नवस केले, त्याला गणतीच नाही. राणीला काही मूल झाले नाही. पण एकदा काय झाले, राजाचे स्वयंपाकघरात राहण्यासाठी कोळ्याने ताजी मासे आणून दिले. सारे मासे मेलेले होते, एक मात्र जिवंत होता. त्या माशाची जगण्याकरता चाललेली धडपड पाहून एक दासीला त्याची दया आली. तो सुंदर मासा तिने एका पाण्याच्या भांड्यात टाकला. थोड्याच वेळात राणी तिथे आली. तो सुंदर मासा पाहून तिचे मन त्याच्याकडे ओढले गेले. तिने त्याला पाळायचे ठरवले. पोटी संतान नसल्याने राणीचा जीव त्या माशावर असा काही जडला की जणू काही तो तिचा मुलगाच होता. त्या माशाचे नाव मच्छीराजा असे पडले. मच्छीराजा झपाट्याने वाढू लागला. ते भांडे त्याला पुरेना. राणीने मग त्याला एका हौदात ठेवले. पण मच्छीराजा एवढा वाढला की हौदही त्याला पुरेना. मग राणीने एक मोठी विहीर तयार केली व तिच्यात त्याला सोडले. सांज सकाळ राणी विहिरीजवळ जाई व आपल्या हाताने त्याला भात भरवी. एकदा राणी त्याला जेवू घालीत असताना मच्छीराजा म्हणाला, आई, मला इथे एकटे राहायचा अगदी कंटाळा आला आहे. इथे सोबत कुणाचीच नाही. मला एक बायको का आणून देत नाहीस? राणी म्हणाली, होय रे, आणतेच तर आता तुला नवरी. आणि तिने गावोगावी मच्छीराजाशी लग्न करायला कोणी मुलगी मिळते का ते पाहायला दूध पाठवले. ज्याला त्याला विचारावे तो म्हणे की नको रे बाबा, आमची मुलगी काही त्या माशाला द्यायला वर नाही आली. ते धूळ मुलीला गिळून टाकील. दिवस गेले, महिने लोटले. मच्छीराजाला आपली मुलगी द्यायला कुणी तयार होईना. पण राणी आता हट्टालाच पेटली. मच्छीलालची लग्न करायचेच असा निश्चय तिने केला. तिने आणखी दूत इकडे तिकडे पाठवले. त्या दूतांजवळ मोहराने भरलेली थैली दिली व म्हटले, माझ्या मच्छीराजाशी आपल्या मुलीचे लग्न लावायला जो तयार होईल त्याला ही थैली द्या. नकार घेऊन परत येऊ नका. राजाचे नोकर हिंडता एका खेड्यात आले. तिथे एक भिकारी राहत होता. त्याची एक सुंदर मुलगी होती. त्या मुलीची आई लहानपणीच मेलेली होती. भिकाऱ्याने दुसरं लग्न केले होते. सावत्राई या मुलीला पाण्यात पाही व सारखी छळी. जेव्हा मच्छीराजाच्या लग्नाची वार्ता तिला कळाली तेव्हा ती बाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, घ्या ती मोहरांची थैली तुम्ही आणि लावा तुमच्या मुलीचे मच्छीराजाशी लग्न. भिकाऱ्याला हा सल्ला पटला. त्याने, मी देतो माझी मुलगी, जा तिला घेऊन राजवाड्यात, असे म्हटले व मोहरांची थैली हस्तगत केली. इकडे सावत्राई त्या मुलीला म्हणाली, जा नदीवर जाऊन अंघोळ कर, लुगडे धुवून वाळव आणि नेस, म्हणजे राजाच्या घरी जाताना वाईट नाही दिसायचे. मुलीला तो भयंकर मासा गिळून टाकणार याबद्दल तिला शंकाच नव्हती आणि म्हणूनच ती फार आनंदात होती. ती मुलगी मात्र भयाने व दुःखाने गांगरून गेली होती. नदीकाठी बसून लुगडे धुता धुता ती मुलगी रडू लागली. तिची आसवी तिथे एका नागाची बीळ होती त्यात पडली. आत एक 7 सापांचा नाग होता. आपल्या मस्तकावर पडलेले कडक अश्रू पाहून त्याला दया आली. कोण रडते आहे ते पाहण्यासाठी तो बाहेर आला. बघतो तो ती मुलगी रडत होती. नाग म्हणाला, का ग मुली रडतेस? महाराज काय सांगू, माझ्यासारखी दुःखी दुसरी कोणी नसेल. लहानपणी आई मेली, घरी सावत्र आईचा जाच, आणि आता तर माझे लग्न मच्छीराजाशी आईबाप लावत आहेत. तो मला गिळून नाही का टाकणार? भिवू नको मुली, हे खडे घे, लुगड्याच्या पदरात ते बांध. हा मच्छीराजा खराखुरा मासा नाही, तो एक राजा आहे. पण कुणी जादू केली त्यामुळे तो मासा झाला आहे. त्या विहिरीच्या भिंतीत एक लहान खोली आहे, ती तुझी खोली. तू लग्न लागल्यानंतर तिथे गेलीस की झोपू नकोस. झोपलीस तर तो मासा तुझ्या चट्टामट्टा करील. ज्यावेळी तो पाण्यातून पोहत त्या खोलीत शिरू लागेल त्यावेळी पहिला खडा त्याला मार. तो एकदम तलावाच्या तळाशी जाईल. दुसऱ्यांदा तसेच होईल. तिसऱ्यांदा खडा मारलास की मग मात्र तो माशाचे रूप टाकून माणूस होईल. एवढे बोलून ते 3 खडे तिने देऊन नागबिळात निघून गेला. त्या मुलीने ते खडे पदरात बांधले आणि डोळे पुसून तिथून निघाली. आता तिचे दुःख नाहीसे झाले होते. नवी आशा तिला मिळाली होती. धुकधुक मात्र फार वाटत होती. राजांच्या नोकराबरोबर ती राजवाड्यात आली.
राणीने मोठ्या प्रेमाने तिचे स्वागत केले. नोकरानं ती म्हणाली, तुमचे काम तुम्ही चोख केलेत. कशी आहे माझी सून? मग तिने एक टोपली आणवली. मुलीला त्या टोपलीत बसवले. टोपलीला दोर बांधला आणि ती नोकरांकडून विहिरीत सोडली. विहिरीच्या भिंतीत त्या मुलीला ती खोली दिसली. तिच्यात ती गेली. खोली मोठी प्रशस्त असून सुंदर तऱ्हेने शृंगारलेली होती. तिथे छान पलंग होता. खायचे पायचे जिन्नस भरपूर होते. वस्त्रांना व दागिन्यांना तोटा नव्हता. ती खोली पाहून मुलगी आनंदली. सावत्र आईच्या जाचातून सुटल्याबद्दल तिला फार फार समाधान झाले. मच्छी राजाची वाट पाहत ती दाराजवळच बसू राहिली. काही वेळाने पाण्यात खळखळ आवाज झाला. पाण्यावर लाटा येऊ लागल्या आणि त्या लाटांच्या मध्यभागी माशाचे प्रचंड डोके तिला दिसले. त्याने आ वाचला होता. तिला गिळायला जसं काही येत होता तो. त्या मुलीने मच्छी राणीने एक खडा त्याच्या तोंडावर फेकला आणि खरोखरच मच्छीराजा पाण्याच्या तळाशी गेला. दुसऱ्यांदा तो वर आला आणि तिच्याकडे येऊ लागला. तेव्हा तिने दुसरा खडा टाकला. फिरून तो खाली गेला. तिसऱ्यांदा तो वर आला. तेव्हा तिने तिसरा खडा टाकला आणि मच्छीराजा सुंदर राजपुत्राच्या वेशात तिच्यापुढे उभा राहिला. तो म्हणाला, सुंदरी, भिवू नको, भिवू नको. तुझ्यामुळे मी आज शापातून मुक्त झालो. तुझे माझ्यावर किती उपकार झाले आहेत ते सांगून समजायचे नाहीत. उद्या आपण वर जाऊ आणि लग्न लावू. दुसऱ्या दिवशी सकाळी कितीतरी लोक विहिरीच्या काठावर उभे होते. मच्छीराजाने आपल्या नवरीचा फडशा उडवला असेल यात शंकाच नको असे ते बोलत होते. इतक्यात विहिरीतून एक सुंदर राजपुत्र त्या मुलीला घेऊन वर येताना त्यांना दिसला. ती वार्ता राजा राणीच्या कानी गेली. राणी लगबगीने पुढे झाली. खाली सोडलेल्या टोपलीत मच्छीराजा व मच्छीराणी बसलेली त्यांना दिसली. टोपली वर ओढून घेतल्यावर मच्छीराजाने सारी हकीकत राणीला सांगितली. ते ऐकून राजा राणीचा व प्रजेचा हर्ष काय विचारावा. पायघडे घालून राणीने नवरीला महालात नेले. तिला नटवले, सजवले व लगेच मोठ्या थाटात त्या दोघांचे लग्न लावण्यात आले. काही काळ मच्छीराणी मोठ्या सुखात होती, पण दैवाला हे सुख पाहवले नाही. तिच्या सावत्र आईला मच्छीराजा माणूस झाला हे कळले. ती मनात जळफळली व मनात काही युक्ती योजून ती राजवाड्यात गेली. तिने मच्छीराणीला घट्ट मिठी मारली. बाई ग, तुझे नशीब उघडलेले पाहून मला किती आनंद झाला म्हणून सांगू. नेहमी तुझी आठवण येते. चल 4 दिवस माहेरी. आता काही पहिल्यासारखी आपली स्थिती नाही. मच्छीराणीचा स्वभाव उमदा. सावत्र आईने आपल्याला छळले होते ही गोष्ट ती विसरून गेली होती. तिचे स्वागत तिने मोठ्या आनंदाने केले. तिचा माहेरी चलण्याचा आग्रह मच्छीराणीला मोडवेना. नवऱ्याची परवानगी तिने मागितली. मोठ्या नाखुशीने मच्छीराजा म्हणाला, जायचेच म्हणतेस तर जा बापडी, पण लवकर ये. अगदी 8 दिवसात. मला इथे तुझ्या वाचून करमत नाही हे तुला माहीत आहे. नवऱ्याची परवानगी मिळताच सावत्र आईबरोबर मच्छीराणी माहेरी आली. तिला पाहून बापाला फार आनंद झाला. सावत्र आई ही वरपांगी का होईना पण गोड वागत होती. मच्छीराणीचा परत जायचा दिवस आला तेव्हा ती आपल्या मुलीला म्हणाली, तुझी बहीण राजाची राणी आणि तू मात्र अशीच. आपल्याला काय नुसते 1 लाखाचे लाख मोहराच काय ते मिळाले. त्या माशाने तिला गिळले पण नाही. आता मी सांगते तसं कर, म्हणजे तूच तिच्या जागी राणी होशील. मोठीला म्हण की, ताई जरा तुझी दागिने घालू. ती नाही म्हणायची नाही. मग काहीतरी युक्ती कर आणि दे तिला नदीत लोटून. त्या मुलीलाही ही मसलत पटली. दोघी बहिणी सकाळीच नदीवर गेल्या. धाकटी म्हणाली, ताई मला देतेस जरा वेळ तुझे दागिने घालायला. घाल की. मच्छीराणीने दागिने काढून बहिणीच्या अंगावर चढवले. मग ती नदीत ओनवी होऊन आपण कसे दिसतो ते पाहू लागली. बहिणीचे प्रतिबिंब पाहायला मच्छीराणी पण खाली वाकली. तोच मागाहून एक जबरदस्त धक्का देऊन त्या मुलीने मच्छीराणीला नदीत पाडले. मच्छीराणी बुडाली. हे पाहून ती मुलगी घरी आली. तिच्या आईला मुलीचा पराक्रम पाहून फारच आनंद झाला. तिने तिला सजवले आणि तिला घेऊन ती राजवाड्यात आली. मच्छीराजाला ती म्हणाली, पाहो जावई, तुमची बायको मी नेली तशीच आणून पोहोचवली आणि ती निघून गेली. मच्छीराजाने पाहिले तो ही तर दुसरीच कोणी काळी बेंद्री मुलगी. मच्छीराणी इतकी कशी बदलली याची त्याला गूढ पडले. हा काय हवापाणीचा परिणाम. तिसऱ्या दिवशी ही खरोखरच दुसरी कोणी आहे याबद्दल त्याला शंका राहिली नाही. मच्छीराणी गोड, सुरेख, बोलकी अशी होती. ही तर नुसती घुमी. त्याला भयंकर राग आला आणि तो त्या मुलीला म्हणाला, निघ, चालती हो इथून. आपल्या सासूची कारवाई त्याला आता उमगली. तो म्हणाला, आता तिला फाशीच देतो. पण त्या दुष्ट बाईला हे अगोदरच कळले व तिने कुठे दडी मारली तिचा पत्ताच लागला नाही. बायकोला शोधित मच्छीराजा गावोगावी हिंडू लागला.
इकडे मच्छीराणीची पडली ती नेमकी त्या 7 फण्यांच्या नागाची पिळात गेली. नाग व त्याची बायका मुले तिच्या भोवती गोळा झाली. त्यांना तिची हकीकत ऐकून दया आली. त्यांनी तिला आपल्या घरी ठेवून घेतले. मच्छीराणी त्यावेळी गरोदर होती. नागाच्या घरातच ती बाळंत झाली. तिला मुलगा झाला. मच्छीराजाचा मुलगा म्हणूनच त्याचे नाव मच्छीलाल ठेवले. 3 वर्षे मच्छीराणी त्या नागाच्या बिळातच राहिली होती. एकदा काय झाले, एक कासार तिथून चालला होता. त्याच्या जवळून बांगड्या घ्याव्या व मुलाची वाढायची हौस पुरवावी असे मच्छीराणीला वाटले. तिने कासाराला हाक मारली. मुलाच्या पायात रंगीबेरंगी बांगड्या घातल्या. रोज मुलगा बांगड्या फोडायचा आणि रोज मच्छीराणी कासाराला बोलवून बांगड्या भरून घ्यायची. रोज त्या कासाराची फेरी नदीकाठी होऊ लागली. मच्छीराणीला नवऱ्याची सारखी आठवण यायची. नागाला ती म्हणायची, नाग बाबा, मला त्यांच्याकडे कधी पाठवणार? नाग एरवी तुला काही कमी पडू देत नसे. पण ही गोष्ट तिने काढली की तो म्हणायचा, तुझा नवरा इथे स्वतः येऊन तुला घेऊन जाईल तेव्हाच खरे, मी नाही आपणहून तुला पाठवणार. आणि मग मच्छीराणी गप्प बसे. अशी 3 वर्षे गेली आणि मच्छीराणी होती तिथेच राहिली. इकडे मच्छीराचा बायकोचा शोध करीत हिंडतच होता. अगदी निराश होऊन तो फिरून सासूरवाडीच्या गावी आला. एक दिवस त्या कासाराची व त्याची गाठ पडली. त्याला मच्छीराज म्हणाला, तू आता कुठून आलास? मी नागाच्या बिळात जी माणसे राहतात त्यांना बांगड्या विकून आलो. माणसे? कुठली माणसे? अहो, एक बाई आणि एक 3 वर्षाचा मुलगा आहे. असा सुंदर मुलगा मी अजून कुठे पाहिलेला नाही. रोज त्याची आई त्या मुलाच्या पायात बांगड्या भरून घेते. रोज तो ते फोडतो. त्या मुलाचे नाव माहीत आहे तुला? त्याचे नाव मच्छीलाल. आता तो आपलाच मुलगा असावा याबद्दल मच्छीराजाला शंका राहिली नाही. तो कासाराला म्हणाला, मित्रा, मला जाशील तिथे घेऊन. नागाच्या बिळातली ही मंडळी कोणते तरी कळू दे. आज आता संध्याकाळी आले आहे. उद्या सकाळी जाऊ. आजची रात्र माझ्या घरीच राहा आणि आराम करा. फार थकलेले दिसता तुम्ही. मच्छीराजा कासाराबरोबर त्याच्या घरी गेला. उजाडले नाही तोच कासाराला उठवून तो म्हणाला, चला आपण त्या मंडळींना पाहायला जाऊया. जरा थांबा, अजून सूर्यही उगवला नाही. मग थोड्या वेळाने ते दोघेजण नागाचे दारी आले. बांगडीवाल्याच्या बांगड्यांचा आवाज आला. तेव्हा कुणीतरी मंजूळ आवाजात म्हणाले, मच्छीलाल, ये बाळ, बांगड्या घालूया. तेव्हा मच्छीराजा बिळाच्या तोंडाशी उभा राहिला आणि म्हणाला, बाई, जरा तुमचे तोंड तर पाहू द्या. मच्छीराणीने तो आवाज ओळखला. अगं बाई, तुम्हीच का ते? असे म्हणून ती वरती आली. तुम्ही आलात ते बरे झाले. काय सांगू तुम्हाला माझा भोग. म्हणून तिने सावत्र बहिणीने आपल्याला कसे ढकलून दिले आणि नागाने आपला कसा सांभाळ केला ती सारी हकीकत नवऱ्याला सांगितली. ते ऐकून मच्छीराजा म्हणाला, आता येणार ना माझ्याबरोबर घरी? तुम्ही खाली चला आणि नागबाबांना सांगा. तिच्याबरोबर मच्छीराजा नागाच्या वाड्यात गेला. मच्छीराणीचा नवरा तिला स्वतः बोलवायला आलेला पाहून नाग म्हणाला, आता तू सुखाने आपल्या घरी जा. तू होतीस तेव्हा आम्ही आनंदात होतो, पण आता तुला जायलाच हवे. मग तिच्याबरोबर पुष्कळ धनदौलत, वस्त्रे व अलंकार देऊन नागाने तिची व मच्छीलालची पाठवणी केली. मच्छीराजा आनंदित होऊन घरी परतला. ही कथा कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.